सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर सकाळी किती सुंदर असं वारं सुटलं होतं, आभाळ आलं होतं आणि आता वातावरण कसं झालं बघ, खूप सारं ऊन झाले आणि आम्ही हा पसारा सगळा बाहेर काढला आहे. काय करायचं तुम्हाला पुढे मी हे करतेच, सांगतेच आणि दाखवते पण. त्याच्या आधी आम्ही काय केलं म्हणलं काम आहे भरपूर. तर कोंबड्यांना मोकळं सोडलं ते काहीच समजत नाही आहे. खूपच वेड्यासारख्या वागायला लागल्यात. वेड्यासारख्या काय वागायला लागल्यात? एकमेकाला भरपूर मारायला लागलेत. तर त्यांचं ते घर बाहेर काढले, कारण इथे बनवायचं आहे कोबा. म्हणजेच आम्हाला त्या धान्याच्या कणग्या ज्या आहेत ते बघा तिकडे दिसतात ना, ते मोठे टिपाडं ते इथं आणून मांडायचे आहेत. आणि इथलं म्हणजे हे बघा हा सगळा पसारा त्यात भरला जाईल. म्हणून आधी म्हटलं तिथं कोबा करून घ्यावा. आहे सिमेंट, डस्ट आहे, म्हणून म्हटलं ते आधी तिथं करावं, म्हणून सगळं सामान बाहेर काढलं आहे. तर आता मी आधी म्हटलं डेपो टाकायच्या आधी म्हणजे डस्ट आणि त्याला खडी लागत असेल ना त्याला, पण ती खडी तिकडे डस्ट दिसते बघा, ते इथं आणून टाकायची. मग त्याच्या आधी म्हटलं पोटोबा करून घ्यावा. विठोबा झालेला आहे. म्हणजेच काय, तर आज आमच्या गावातून ना लोक जाणार आहेत पंढरपूरला. तुम्हाला माहितीच असेल की पंढरपूरमध्ये, म्हणजे मला काय माहीत नव्हतं, म्हणतायत की सप्ताह बसलाय तिकडे. आम्ही काय केले, आमच्या गावात प्रत्येकाला सांगितलं होतं की 11-11 चपात्या करून द्यायच्या. मग आत्ताच बघा चपात्या बनवून दिल्यात मी. आणि त्या कोंबड्याच्या पायाला बघा किती बरे दिवस झालं तो आत होता, आणि ह्याच्या जोडीचा जो कोंबडा सेम एवढाच होता तो, ती मांजर, छोटी मांजर तुम्ही व्हिडिओत बघतच असाल, तिने त्या दिवशी झापातनं वरनं काढून नेला. आता त्या बिचाऱ्याला बघा तो मोठा कोंबडा कसा मारतोय. आता काय करायला लागणार आहे बघा, त्याला जे ते हेच करतोय, फटकाच देतोय. तर हे बघा बिचारा, त्याच्या पायात केवढे हे झाले. तर त्या कोंबड्याला आपल्याला लवकरच काढावं लागेल, मोठ्या कोंबड्याला. नाहीतर ह्या तर बिचाऱ्याला आता त्याला काय करा, उचला आणि त्या ह्याच्यात टाकून द्या. आणि इथं ना एक चिमणीचं एवढं सुंदर घरटं, चिमणीचं नाही, त्या कोळसा नावाच्या पक्ष्याने इतकं सुंदर घरटं बनवायला सुरुवात केली ती. जेमतेम होत आलं होतं. म्हटलं तुम्हाला छान त्याचा व्हिडिओ दाखवा. आणि त्याने ते कधी नेले उचलून काय माहिती, झाडावर बहुतेक घेऊन गेला ते त्याचं तिथे बनवलं छान छपराला ते घरटं आणि घेऊन गेला. तर ह्या बिचाऱ्याची पिटाई चालू आहे. त्याला आता एकट्याला त्या घरात कोंडून टाकावं. आता त्याला पकडा आणि कोंडून टाका. तर चला जेवणात काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. आलू काळूच्या चपात्या, ह्या डबा आहे आणि डबा काय झाला असा बांधून ठेवला आहे, कारण चपात्या झाकण बसत नाही आहे. मग म्हणलं काय करावं, हा डबा छानपैकी ह्या कपड्यामध्ये बांधून ठेवावा. तर आपलं मस्तपैकी लोणचं घेतलं आहे आणि लोणच्याची रेसिपी तुम्हाला लवकरच मी दाखवणार आहे. मामांनी सुरुवात केली, आंबे तिकडे बसून हवेला छानपैकी शेडमध्ये, जे गाईंचं शेड केलं आहे तिकडे बसून आंबे हे करतायत, फोडतायत. मग मी लवकरच तुम्हाला लोणच्याची रेसिपी पण दाखवणार. तुमच्या कमेंट्स येतात की ताई लोणच्याची रेसिपी दाखव. तर हे आपलं लोणचं. आणि आज भाजी काय केली आहे, तर मामांचं ह्यांचं जेवण झालं आहे. छानपैकी झाडाची वांगी काढून थोडीशीच भाजी बनवली, आणि उन्हामुळे काय व्हायला लागलेत, भाज्या खराब व्हायला लागल्यात. तर असं आहे आजचं दुपारचं जेवण. मी आणि आत्या बसले जेवण करायला. चपात्या आणि खाली ज्वारीच्या भाकरी. तर असा आहे आजचा बेत. वांग्याची भाजी, भाकरी, चपात्या आणि मी आणि आत्या जेवण करा बसले. तुम्ही पण या जेवायला.